श्रीकांत शिंदे यांनी मधल्या काळामध्ये 800 कोटींचं रुग्णवाहिकेचं टेंडर काढलं होतं असं संजय राऊत यांनी म्हटलंय। त्यातली एखादी रुग्णवाहिका वडिलांसाठी का नाही पाठवली असंही राऊत म्हणाले। 80 कोटींच्या रुग्णवाहिका अद्याप रस्त्यावर आलेल्या नाहीत असाही खोचक टोला राऊतांनी लगावला। एकनाथ शिंदे लाखो रुग्णांचे तारणहार आहेत, त्यामुळे ते रुग्णच राऊतांना उत्तर देतील असं या सगळ्यावर प्रतिक्रिया देताना नरेश म्हस्के यांनी म्हटलं। राऊतांना वारंवार मानसिक झटके येतात, एक ॲम्ब्युलन्स राऊतांच्या ताफ्यातही द्यावी असं भाजपचे नवनाथ बन म्हणाले। एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी मधल्या काळामध्ये एक ॲम्ब्युलन्सचं टेंडर काढलं होतं। विसरलात तुम्ही? किती कोटीचं होतं हा आकडा सुद्धा विसरलात। 800 कोटीचं टेंडर ॲम्ब्युलन्ससाठी काढलं होतं। मग त्यातली एखादी ॲम्ब्युलन्स आपल्या वडिलांसाठी तरी का पाठवली नाही? जनतेसाठी जे ॲम्ब्युलन्स आहेत आधी तुटवडा आहे। एकतर या 800 कोटीचे ॲम्ब्युलन्स अद्याप रस्त्यावरती आलेले नाहीत, पैसे हजम झाले। 108 नंबर करेक्ट। जो एकनाथ शिंदे लाखो रुग्णांचा तारणहार आहे, महाराष्ट्रात आपण पाहताय की जे त्यांच्या ताफ्यामध्ये असणारे गाड्या रस्त्यात जर एखादा ॲक्सिडेंट झाला असेल तर स्वतः उतरून रुग्णांची सेवा करणारा माणूस आहे। त्यांच्या संदर्भात अशा पद्धतीने खोटं बोलण्याची धारिष्ट जे संजय राऊत जे करतायत ते रुग्णच त्यांना उत्तर देतील। माझी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस एकनाथजी शिंदे यांना विनंती आहे की एक ॲम्ब्युलन्स संजय राऊत यांच्या ताफ्यामध्ये पण देऊन ठेवा, कारण संजय राऊत यांना कायम वारंवार मेंटल झटके येत असतात। त्यांना मानसिक झटका वारंवार येत असतो। सकाळी रोज 10 वाजता तर निश्चितपणे त्यांना मनोरुग्णाचा झटका येतोय। त्यामुळे त्यांना तातडीनं मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी संजय राऊत यांच्या ताफ्यामध्ये देखील एक मेंटल हॉस्पिटलची ॲम्ब्युलन्स देऊन ठेवावी अशी विनंती मी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांच्याकडे करतो।